अहो काय झालं? झाली का झोप? अहो उठू नका. का? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. काही खायला आणू का तुम्हाला? नाही नको. तुमचं फॉरेनचं काय झालं? नाही गेले. असं कसं? जायला तर पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी फॉरेनला जायचा चान्स चुकवू नका. अहो नाही, चान्स वगैरे काही नाही. माझ्यासाठी तुम्ही बरं होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरं झालोय की आता. आणि आता ऑपरेशन बी झाले. काय बी काळजी करू नका सा. तुम्ही जावा. नाही, माझी फ्लाईट कालची होती. आता काही उपयोग नाही. अहो आबांना सांगून आपण दुसरं तिकीट करून घेऊ की. पण तुम्ही फॉरेनला जावा. अहो नाही, त्याची काही गरज नाही. आधी आता तुम्ही बरे व्हा, मग बघूया आपण जर्मनीचं. अहो खरंच सांगायलोय, मला काय बी झालेलं नाही. बरं आहे मी आता. 4 दिवसात जखम भरली की बघा कशी कुस्ती खेळतो ती. कुस्ती किंवा शेतीची अवजड कामं आता त्यांना करता येणार नाहीत. पायावर ताण पडला तर तो कायमचा पाय गमावून बसू शकतो. वस्तात आलते काय? हो. लई शिव्या घालत असतील ना मग मला? हो नाही, तुम्हाला कशाला बोलतील ते? वज्र केसरी जवळ आली ना. 3-4 दिवस तालमीला खाडा पडणार. वस्तात लई खवळणार माझ्यावर. आणि आता तुमचं टाइम टेबल बी मोडणार. आणि डॉक्टरने कुरक खायला बी. बर बस, तुम्ही आता नका करूया तुम्ही असले विचार. लवकर बरे व्हा. अजून आहेच का ती? तुम्हाला सांगितलं ना. अहो खरंच मला काय बी झालेलं नाही. आता इथून बाहेर पडलो की तुम्ही बघा कशी टकाटक कुस्ती खेळतो ती. फक्त 4 दिवस द्या मला. तुम्ही आराम करा. मी आबांना सांगून आले. आबांना बोलून घ्या की इकडं. अहो वज्र केसरी जवळ आले ना. 3-4 दिवस तालमीला खाडा पडणार. वस्तात लई खवळणार माझ्या. आणि आता तुमचं टाइम टेबल बी मोडणार. अंजली काय झालं? रडायला काय झालंय? अहो वहिनी, रानाचा जागा झाला काय? मग रडायला काय झालंय? अरे काय झालंय? हे 4 दिवसात बरं होणार म्हणतात. अहो मग होणारच आहे की. डॉक्टर बी हेच म्हणल्यात ना. हे 4 दिवसात बरं होणार आणि मग कुस्ती खेळायचं म्हणतायत.
बघ तू काळजी करू नका, आपण समजून सांगू की त्याला. नाही नको हवा. आपण आता त्यांना सांगितलं तर हे अजूनच उदास होतील. हे जरा बरे व्हायला लागले ना की मग आपण सांगू त्यांना. आबा हे मात्र खरं आहे बघा. कुस्ती आणि शेती दोन्ही मधलं काहीच नाही म्हटल्यावर आनंद अजून खचून जाईल हो. ठीक आहे, नको सांगायला त्याला. अगं पण तू स्वतःला सावर. राणा बरा होईपर्यंत आपण त्याला काय बी सांगायचं नाही. मी डॉक्टरला पण तसं सांगून येतो. वहिनी तुम्ही चला घरला, आवरून येऊ पाहिजे लगेच. नाही नको, मी इथेच थांबते. यांच्याजवळ कुणीतरी हवं ना. बहिणा मैं हूं ना, मी थांबतो. अंजली कालपासून तू इथे घरी जाऊन फ्रेश होऊन आलेलं चांगलं नाही का? नाही नको बाबा, मी इथेच थांबते. अहो नाही वहिनी, अहो तुम्ही जाऊन या की घरला. अहो तासातून तसं येशील. अहो आपासनी घेऊन जावा. बरकत आणि मी थांबतो इथं रानाजवळ. अहो काय ते खायला घेऊन या की येताना. हा तसं बी आपला पहिलवान इथलं काय खाणार नाही. तो उपाशी बसलेला चालेल भाई तुला? अगं लगोलग जाऊन परत येऊ. ए सूरज, राणानं काय विचारलं तर तसं सांग त्याला. वय आबा तुम्ही या जाऊन. हा आणि राणाला सोडून कुठे जाऊ नका सा. अहो नाही जाणार वहिनी, तुम्ही बिंदास जावा. मी आणि बरकत थांबतो इथं. हा चल चल चल. या जाऊन. आम्हाला लाठी घेऊन रानादाकडं. वय रानादाकडे घेऊन चला की बाई आमसनी. वय आम्ही तुमच्याकडे कधी काय मागितले? वय वय तुम्ही शिकवता ते गप ऐकून घेतोय आम्ही. वय तुम्ही गप्प बसा रे जरा सगळे. असं गोंधळ करू नका बघू. आणि उगाच नाही ते मनात आणू नका. नाही ते कुठं, आम्ही रानादाला बघायचं म्हणतोय ना. व घेऊन चला की. अहो समद गाव गेलंय रानादाला बघायला आणि आम्ही त्याची खास दोस्त असून बी गेलो नाही बघा. वय हे बघा, माझं नीट ऐकून घ्या तुम्ही. अरे राणा तर बरा झालाय आता, आणि 2-4 दिवसात तो घरी बी येणार आहे. मग तो घरी आला की तुम्ही जाऊन त्याला भेटा. हा नाही आता घेऊन चला की. वय अरे लहानांनी जायचं नसतं दवाखान्यात. का लहानांनी काय घोडं मारलंय वय दवाखान्याचं? आम्ही रानादाला बघायला जाणार म्हणजे जाणारच बघा. अजिबात नाही. मग आम्ही शाळेलाच येणार नाही. अरे तुम्ही असं वागलात तर राणा त्याला किती वाईट वाटेल माहितीये ना. मग आम्ही रानादाला बघायला गेलो नसलो तर अजून वाईट वाटेल बघा. कसं सांगू रे आता तुम्हाला. रेणुबाई, अहो घेऊन चला की. आम्ही तुम्ही काय म्हणशील ते करतो बघा. हा वय वाटलं शिक्षा द्या, खरं घेऊन चला की रानादाकडे. रेणुबाई, रानादाच्या तब्येतीचं काय कळालं? वय आता बरी आहे. काल ऑपरेशन झालंय त्याचं, पण 2-4 दिवसात येईल तो घरी. चला देव पावला म्हणायचा, घरी आलो बघा येतो. अहो पण तुम्ही दवाखान्यात गेला नाही सवय त्याला बघायला? नाही गेलो नाही मी. दवाखान्यात पेशंटला त्रास होते म्हणून मी गेलो नाही. बरोबर आहे तुमचं. चला येऊ मी. ऐकलत ना मग तुम्ही. अरे सारखं माणसं आली की आजारी माणसाला वैताग येत असतो. पण आमच्या रानादाला आमचा कवाच वैताग येत नाही बघा. वय उलट आम्ही गेल्यावर ते बरं होईल बघा. वय घेऊन चला की बाई आमसनी तुम्ही. मी एकदा सांगितलं ना तुम्हाला नाही म्हणून. नाही म्हणजे नाही. तो घरी येईल तेव्हा जावा तुम्ही त्याला भेटायला. त्याला जावा आता आपल्या घरी.
व्हायचं? फोनच घेऊन झालंय आपल्याला. आता रानादाकडे गेलो नसलो तर कसं वाटेल रानादाला? अंजली तू आवरून घे. गोदाक्का, गोदाक्का. अंजली एकटीच आलीस तू? हो, आबांबरोबर आहे. राणा कसा आहे? ऑपरेशन नीट झालं ना? अगं काय झालं? अंजली अगं सांग की काय झालं? यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय. 4 दिवसात ते घरी सुद्धा येतील. अगं अंजली अशी काय करतेस? अगं मग रडतेस कशाला? चांगली गोष्ट आहे की राणा कवा घराकडे येईल असं मला बी झालंय बघ. अंजली अगं येडाबाई रडतेस कशाला? ऑपरेशन नीट झालंय ना? यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय. 4 दिवसात ते घरी येतील. पण काय? पण यापुढे काय अंजली? पण यापुढे यांना कुस्ती नाही खेळता येणार आणि शेतीची अवजड कामही नाही करता येणार. पण ऑपरेशन झालंय ना नीट? आणि ऑपरेशन झाल्यावर समजा नीट होतंय ना? हो, हे चालू फिरूही शकतील पण पायात पूर्वीसारखी ताकद नाही असणार यांच्या. आणि पायावर जर जास्त ताण पडला तर पाय कायमचा अधू होऊ शकेल असं म्हणाले डॉक्टर. गोदाक्का, आपण यांना आता काहीच नाही सांगितलं. जोवर हे पूर्ण बरे होत नाहीत ना तोवर यांना काहीच सांगायचं नाही असं ठरलं. पांडुरंग एवढं सगळं केलंस माझ्या रानाला सहन करायचं बळ बी दे आणि लेकराला चांगला कर. अहो ताईसाहेब, ताईसाहेब हे बघ चंदे, तुझ्या पोटात कावळे कावकाव करायला ह्या मस्तीत चांगलं माहिती. पण तो ढिगारा आज काय बी जेवण बनवणं झालंय? नुसतं आपलं राणा राणा राणा. अहो नाही ताईसाहेब, मला अजिबात भूक नाही. हे बघ, तुला जरी भूक लागल्या नसेल का नाही तरी आम्हासनी लई भूक लागल्या. तर जरा तुझं पुरण बंद कर. अहो असं काय करायचं? एक काम कर, जा त्या हॉटेल मधनं काहीतरी मागव आमच्यासाठी. जा बरं जा. अहो ताईसाहेब, मी असं एकटीनं हॉटेलला जाणं बरं दिसतंय व्हय? मग एकटीनं गिळणं बरं दिसतंय काय? अहो ताईसाहेब, मी ही तर महत्वाची बातमी द्यायला आलते. पण तुम्ही आपलं नेहमीसारखं सुरू केलं किटकिट. जाऊ द्या. चंदे 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 थांब जरा. काय काय झालंय काय? हा असं महालक्ष्मी एक्सप्रेस सारखं कुठे झाल्यास? मी जाते माझ्या थोरल्या ताईसाहेबांकडं. हा जा. नुसतं दवाखान्यातला वास घ्यायला जाऊ नगस. हे फॉल्टी डोस काय का नाही तिथं बी इलाज करून ये. जा 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 निघ निघ. आवा, दवाखान्यात जायची काय बी गरज नाही. त्या आल्यात इकडच. कोण? मास्तरडी घरी आल्या?
होय आत्ताच आलं तसं वाटलं त्यांच्याकडून काहीतरी बनवून घेईन. कसलं काय अशा टायमाला कसं सांगायचं हो ताईसाहेब? अशा टायमाला म्हणजे झालंय काय? अहो ताईसाहेब लई वाईट गोष्ट घडली अहो. हा काय झालंय ते सांगायला आलते पण तुम्ही हाडतोड केलं मला. मी जाते. अगं चंदाराणी, अगं हे बघ कसं असतंय माहितीये काय, माणसाला भूक लागली का नाही की तो असं येड्यासारखं काय ना काहीतरी बडबडत असतोय बघ. मग तुझ्यासारख्या शान्या बाईनं समजून घ्यायला पाहिजे का नाही? सांग बरं काय झालंय सांग. ताईसाहेब मी सांगून येईन तुम्ही ऐकून ये. लई वाईट घडल्या. आता सांगती का? हा काय झालंय? अहो ते ह्या घराच्या बाबतीत आहे. तुम्हाला काय फरक पडणार आहे तसा बी राहू द्या. असं कसं फरक पडणार नाही ग? आमचं घर आहे स्वतःच, फरक पडणार आहे. सांग काय झालंय? ताईसाहेब हा लई वाईट घडलं हो. पुढं बोलती का आता? ताईसाहेब रानदाला आता आयुष्यात कधी बी कुस्ती खेळता येणार नाही, का शेतात काम बी करायला येणार नाही. त्यांचा एक पाय अधू झालाय. वाईट झालं नाही? तेच तर कळणं झालंय. आवर रानदाला कुस्ती नाही आणि शेतातली कामं बी नाही, मग कसं जगणार ते? अगं तो ठोकळा जगू दे नाही तर मरू दे ग. पण हे चांगलं झालं का वाईट झालं त्याचा विचार करायलोय बघा मी. तुला काय वाटतं? नाही तसं वाईट झालं बघा. नाही जंगे, जे या घरातल्यांसाठी वाईट ते आमच्यासाठी चांगलं. अहो पर ह्या टायमाला वेगळं आहे ताईसाहेब. अहो पहिलं रानादा ते कुस्ती आणि शेतातली कामांमध्ये अडकून असायचं म्हणून तुमच्या या समध्या भानगडी चालायच्या. बरं आता काय रानादा कायम घरातच असणार. तुमची समधी थेर बंद बघा. वय की ग, म्हणजे तो ठोकळा दिस रात घरी असल तर आम्हाला काय बी करता येणार नाही. तेच तर मला तर आतापासूनच कसतर व्हायलंय बघा. आता या घरात कायम तुम्हाला मान खाली घालूनच राहावं लागणार बघा. नाही चंदे, वाईटात न काय तर चांगलं घडवावं असं नेहमी जुनी माणसं म्हणतात बघ. तसं आता आम्हाला या वाईटातनं काहीतरी चांगलं घडवावंच लागलं. पर ते कसं? त्यासाठी आधी त्या ठोकळ्या संकट बोलावं लागल. त्याचं काय म्हणणं आहे ते बघावं लागल. अहो पर हे समजा रानादापासून लपून ठेवलंय. कळलं तर रानादा कसं बरं होईल? अगं मग तर अजून सोपं झालं की चंदे. वा, वाईटातनं चांगलं कसं घडवायचं ते कळलं बघा आम्हासनी. तुम्ही काय करणार आहे सर? काय करणार? त्या ठोकळ्याला आता कधी बरं होऊच द्यायचं नाही. कुस्ती आणि शेत या दोन्ही गोष्टींना त्याला आता रामराम ठोकावा लागणार. ही बातमी ठोकळ्या पतूर करायची. मग पुढचं समजत सोपं आहे.